स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा लिंगपिसाट ज्योतिषी अशोक खरात जेलची हवा खात असला तरी त्याच्या काळ्या कृत्याचा महिलेसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। केवळ एकाच नाही तर तब्बल 58 महिलांसोबत त्यानं लैंगिक चाळे केले असून ते पेनड्राईव्ह मध्ये बंद आहेत। त्याच्या वासनांत कृत्याचा पर्दाफाश केला तो त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयनं। गेल्या 3 दिवसांपासून खरात हे नाव संपूर्ण राज्यभर चर्चिलं जात आहे। राजकीय पटलावर तर या नावानं रुपाली चाकणकर यांच्यासारख्या बड्या राजकारण्यांना तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही। त्याचं कारण म्हणजे महिलेच्या शरीरासोबत खेळतानाचा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा खरातचा व्हिडिओ। बाहेर भक्त नंबर कधी येईल म्हणून वाट बघत बसले असताना खरात ऑफिसमध्येच महिलेसोबत अश्लील कृत्य करीत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। थेट चाकणकरांसारख्या बड्या राजकीय हस्तींना खिशात घालून फिरत असल्यानं खरातचं हे कृत्य तसं सहजासहजी उघड होणं अवघडच होतं। तो महिलेंसोबत जे काही करतो त्याची खडानखडा माहिती त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या ऑफिस बॉयला होती। आता ही माहिती साध्या ऑफिस बॉयला कशी कळली तर तेही रंजक आहे। फक्त 1, 2, 3 नाही तर शेकडो महिला खरातच्या वासनेच्या बळी ठरल्या। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद होत होता। हे व्हिडिओ फोटो त्यानं पुरावा म्हणून जतन करून ठेवले होते। कॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू परिसरात हे अलिशान ऑफिस आहे। गेल्या वर्षी हे व्हिडिओ नीरजच्या हाती लागले आणि तिथूनच खरातच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश होण्यास सुरुवात झाली। नीरजने हे व्हिडिओ पैसे कमवण्याचं साधन म्हणून वापरण्याचं ठरवलं। त्याने साथीदारांना सोबत घेत या व्हिडिओच्या आडून खरातला ब्लॅकमेल केलं। त्याच्याकडे 5 कोटींची खंडणी मागितली पण खरातनं दाद दिली नाही। पहिला डाव फसल्यानं नीरजनं थेट शिर्डीतल्या एका 24 वर्षीय महिलेला गाठून तिला व्हिडिओ दाखवला, पैशाची मागणी केली। महिला घाबरली आणि तिनं खरातशी संपर्क साधला। खरातनं तिला पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला। तशी ही महिला वावी पोलीस ठाण्यात पोहोचली। तिच्या तक्रारीवरून राजेंद्र जासूद आणि दिनेश परब या दोघांविरोधात गेल्या डिसेंबरमध्ये गुन्हा दाखल झाला। तरीही नीरजचा पवित्रा कायम होता। त्याने पुढचा डाव म्हणून सिडकोत राहणाऱ्या महिलेच्या मेहुण्याला व्हिडिओ पाठवून पैशाची मागणी केली। इथंच नीरज तर अडकला पण लिंगपिसाट खरातचाही काळा चेहरा जगासमोर आला। कारण मेहुण्यानं महिलेला सोबत घेऊन थेट पोलीस ठाणं गाठून फिर्याद दिली। खरं तर खरात किंवा शिर्डीच्या महिलेनं पैसे दिले असते तर हे बिंग फुटलंच नसतं। पण दोघीही महिलांनी पोलीस ठाणं गाठलं। नीरज तर गेलाच गेला पण सुटाबुटात वावरणारा खरातही गजाआड झाला। दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। पुण्याच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते या प्रमुख असून सर्व प्रकाराच्या मुळाशी जाऊन खरात विरोधात कारवाईचा फास आवळण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे।